बंद करून टाकलं, त्याच्यामुळे ते पाणी सगळं लढतंय आणि त्यांनी नाला कव्हर करून हे जे टाकला आपल्या कोचिंग एरियामध्ये. क्लास म्हणजे हा ती भिंत- हा नाला होता, नाला होता हा. मग ह्याच्यावर हा, पुढे भिंत जी बांधली होती अंडरग्राऊंड बोर्ड आहे. केलं, तो अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड नाला केलं, हा अंडरग्राऊंड रस्ता जाण्या येण्याला हा हा. दिला आणि त्या घरवाल्याने ती नाला पण आपल्या ताब्यात घेऊन टाकला या कोचिंग क्लासवाल्यांनी का? क्लासवाल्यांनी. हा, तर ते पाणी जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस या ठिकाणी हा. बोटच चालू शकतो आपण, एवढं पाणी साचून राहतं. बापरे, बरोबर आहे. म्हणजे ते अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी. अतिक्रमण केलं. आणि हा नाला होता हा ना नाला हा. होता. असं तिरपाला हा असा नाला होता. अच्छा, अजूनही आहे का अवशेष या नाल्याचे, काही दिसतात आहे का? बरं, हे टीनांचं काय आहे? हे टीना कसले आहेत? हे आम्ही लोकांनीच केलं आहे. मुन्ना यादवनी करून दिलं त्यांना. हे टीनांचं काम. मुन्ना यादवनी केलं आणि त्यांना हा इथून असं घेतलं त्यांनी हा रस्ता. सरळ जायला पाहिजे होता, तर असं तिरपा करून ते विहाराला टच केलं. तर तिथे रस्ता होता, नाला होता, तो नाला त्यांनी घेऊन घेतला. म्हणजे त्या कोचिंगवाल्यांनी तर घेतला, तर ह्यांनी पण नाला घेतलाय का हा एक? हो, ह्यांनी इकडचा घेतला, कोचिंगने तिकडचा घेतला. अच्छा, नाल्यावर सगळ्यांची नजर आहे का? नाला घेतला त्यांनी सगळा. आता पाणी तिकडे अडते आणि तिकडून असं वाहते आणि इथे 2-4 दिवस पाऊस बंद झाला तरी पाणीच राहते, वाहतच राहते. पण हे नाल्यावरच अतिक्रमण झालंय ना हे सगळं, हे पूर्ण. आणि हे आता हे दुसरं अतिक्रमण त्या कोचिंग क्लासवाल्यांनी केलेलंच आहे. मग एकीकडे अंबाझरीचा ओव्हरफ्लो हे करायसाठी नाले मोकळे करून राहिले आणि दुसरीकडे हे अतिक्रमण हे बुजवून येतात. इथे बनणार काय आहे? ही आहे आपला विहार आहे ना, ज्योती विहार. विहाराची 30 बाय 30 जागा ही मागच्या साईडला. ते पण त्यांनी तीन मग काय म्हणजे हा तीन घेतले असे सरळ न नेता. अच्छा, म्हणजे ही जी लाईन चालली आहे म्हणजे आम्हाला तर त्या या विहाराच्या मागे त्यांनी तिरपी जागा घेऊन घेतली, असा आडवे टीनं लावलेत तिकडे. सरळ जागा न घेता आडवे तिथली तुमची केली होती पोलिसांना. पोलीस आले, मग यांना हाकललं, हे निघून गेले. आम्ही जेवायला गेलो दुपारी, तेवढ्या मध्ये आले ते वेल्डिंग सगळं मशीन घेऊन. इतकं फास्ट काम आहे ह्यांचं. फास्ट केलं खूप, म्हणजे जत्रा भर एवढे लोक त्यांनी आणले होते. सगळे लोक असे एकत्र आणले. बापरे, म्हणजे हे भूमाफिया इतकं आहे की एक पूर्ण वेल्डिंग टीनांचं टाकून ते निघून गेले. आम्ही त्यांना तोंड देऊ शकलो नाही. मग मी आमचे पण लोक सगळे घरी गेले जेवायला. मी एकटं काय करणार आहे तिथे, लोकांना बोलवलं. पण आता ही अतिक्रमण जे केलंय मागच्या जागेचं, मग आता तुम्ही ह्या राजकीय पुढाऱ्यांकडे गेले, त्यांना सांगितलं ही विहाराची जागा आहे 30 बाय 30? पोलिसांना सांगितलं, साहेबांना पहा त्यांनी कंप्लेंट केलाय म्हणे. ते कुठली तरी आणा म्हणे, बीजेपीच्या लोकांना सांगा तसं, त्यांच्यानी करून घ्या म्हणे. दुसरा काही उपाय नाही. म्हणजे बीजेपीचं अतिक्रमण काढायला बीजेपीच्याच लोकांना आणा. व्हेरी गुड. त्यांचं सरकार आहे म्हणे आता. म्हणजे ते सांगतील आता की त्यांना सांगा की हे काढा. आणि तुमचं असं म्हणणं आहे की इथं 4-4 दिवस पाणी भरून राहतं. हे कोणती कॉलनी म्हणतात ह्याला? ही पंचदीप नगर आहे. नाला बुजवल्यामुळे हा नाला बुजवला, 4 दिवस पाणी चार दिवस पाणी उतरत नाही. उतरत नाही. 4 का पूर्ण आठवडा पाणी नाही होतं. बोटीची नालाच इतका मोठा नाला आहे ना हा, इतका मोठा नाला होता. तिथे पूल आहे, नाला दाबूनच दिलाय का? पूर्ण नाला दाबलाय. दाबून टाकलं पूर्ण नाला. भरून घेऊन सगळं ते करून टाकलं.